यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैपदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गौव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। हे चाललंय आमचं. काय झालं? इष्टोपदेश आपल्या मोहाचा नाश करण्यासाठी आपण शिकतोय, वाचतोय. कशासाठी? असं जे पण स्वाध्याय करतो त्याच्या मागं हे पर्पज घेऊन बसा असं सांगतायत ना. नाहीतर तिथं कुठं लक्षात आहे आपल्याला की आपल्याला आपल्या कर्मांचा नाश करायचा आहे, आपल्याला सुख भोगायचं आहे, आपल्याला आपल्या स्वभावाचा परिचय करायचा आहे. ह्याचं कुठं भावभासनच नसतं. आणि त्याच्या पूर्वक जर स्वाध्याय करणार तर शोधणार ना त्यातनं काय सांगितलेलं आहे ते. आता ह्या श्लोकात काय सांगितलं? वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः. गीताताई सर्वथान्य स्वभावानी मूढः स्वानी प्रपद्यते. सांग या श्लोकांनी मोहाचा नाश कसा करायचा. अर्थ काय श्लोकाचा? एकच भारी. हे सगळे सर्वथान्य स्वभाव आले आहेत. कोण? म्हण आई तू अन्य स्वभावाली आहेस. काय पुत्री तू अन्य स्वभावाली आहेस असं म्हणतोय का आपण कधी? म्हणू नका माना. मान्यतेत चुकतोय ना म्हणून मोह संपत नाही आहे. मग मान्यता समीचीन झाली तर मोह टिकणार का? मग एवढंच नष्ट करायसाठी म्हणून स्वाध्याय आहे. कसं मोह नष्ट करणाऱ्या श्लोकांनी? बर शब्दात नको मला, भावभासना सांगा. कसं करणार भावभासना? प्रज्वल. म्हणजे जरी ते जीव आहेत, जरी ज्ञान दर्शन संपन्न आहेत, तरी सुद्धा काल सांगितल्यासारखं अध्यात्म भाषेमध्ये प्रयोजनभूत वर्णन असतं. मग अध्यात्म भाषा सांगते ते तो जीव माझ्या सुखासाठी माझ्या मोक्षासाठी किती प्रयोजनभूत. मग त्याच्याद्वारे माझ्या मोहाचा क्षय कसा होणार, मला मोक्षाची प्राप्ती कशी होणार, म्हणून सांगतायत तो अन्य स्वभावाला आहे. म्हणून तो माझ्यासाठी उपयोगी नाही. कितीही तो प्रिय असेल, कितीही जवळचा असेल, कितीही इष्ट असेल, तरी सुद्धा कुठलाही एक जीव दुसऱ्याला मोक्षाला नेऊ शकत नाही. नाहीतर काय झालं असतं? सिद्ध भगवान तिथे एकटे बसलेच नसते ना. सगळ्याला घेऊन वर मग एकत्रच गेले असते. इथं कोणच नसते संसारामध्ये. का? सिद्धांना कोण अनिष्ट आहे हो? अनिष्ट कोण आहे? मग हे भेद संपलाय ना त्यांच्या ज्ञानातनं. का? मोह संपलाय. मग ज्याच्या ज्ञानात मोह आहे त्याच्या ज्ञानात रंजुका की भेद असतो.
म्हणून सांगतायत त्या भेदाला नष्ट करून अभेदाला धरण्यासाठी म्हणून या शास्त्राचा, या ग्रंथाचा, या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. तर हे सर्व अन्यथा स्वभाववाले आहे. त्याच्यासाठी तो पुत्राचं वर्णन करून सांगितलं. जो कुळाला पवित्र करतो तो पुत्र असतो. मग तो कुळ कुठला, तो पुत्र कुठला, तर सांगतायत चैतन्य कुळ हे खरं कुळ आहे आणि आपलं ज्ञान हा पुत्र आहे. मग त्या ज्ञानाने त्या चैतन्य कुळाला पवित्र करायचं आहे. कोणाच्या? स्मितच्या. कोणाच्या हो? म्हणजे सांगायला लागलेत की आपल्याला आपलं कुळ पण माहीत नाही आणि आपला पुत्र पण माहीत नाही. पुत्र म्हणल्या कुठं गेलो? दृष्टी शुद्धोहम सिद्धोहम, त्यांच्या पोरांची नाव आहेत हो. मग तिकडे गेली ना दृष्टी लगेच. आम्ही इथं शुद्धोहम म्हणल्यावर आज जातोय. तुम्ही कुठं जाता सांगा? आताच जात आहे का? चांगलंय. म्हणून सांगतायत काय करा, तो पुत्र असू दे नाही तर पुत्री असू दे. कोण आहे हो? कोणाची गीता आहे? आपलीच आहे. म्हणजे मोहाची गीता आहे म्हणून त्या गीतेला, त्या मोहाला दूर करायचं, गीतेला नाही. तर याच्या पुढे सांगतायत की मित्राला पण माझं म्हणतोय, इष्ट मानतोय, मग त्याच्या मागं पण मोह आहे. संसार के दोस्तों की बात देख लो. एक कहावत है कि आप डूबते पांडे तो डूबे जजमान, गिरते हुए को एक धक्का लगा देते हैं. ऐसी परिभाषा है दोस्तों की. दोस्त काय करत असतात? जे पडायला आहे ना त्याला ढकलत असतात. का? टेस्ट करायला का? जो दोस्त होते हैं वे अपना स्वार्थ सिद्ध करने के लिए दोस्त होते हैं. ठीक है, यह भी अर्थ है, पर अध्यात्म में यह अर्थ लेना कि जो जिगड़ी मित्र है, हार्दिक मित्र है, निष्कपट है, संसार की दृष्टि में वह बिल्कुल स्वच्छ हृदय का है, तो भी सिवाय मोहगर्त में गिराने के और वह क्या करेगा? काय म्हणले? कितीही तो निष्कपट असू दे, निरपेक्ष असू दे, जिगरी दोस्त असू दे, काय म्हणायचं, एकदम क्लोज फ्रेंड्स, तरी सुद्धा मोहाशिवाय ते रिलेशन नसतं. तिलाच तर मोह म्हणतात ना. म्हणजे मित्र हा शब्द जोडला ना तुम्ही, तो मोहाचा वाचक आहे. मग भलेही तो तुम्हाला काय त्रास देत नाही आहे, तुमच्या विरोधी जात नाही आहे, जे पण असेल ते, पण तरी सुद्धा तो मोहाचं शिवाय अन्न काय करणारा, मोहातच ढकलणारा आहे हे सांगतायत. का? तो तर काय कपट करत नाही आहे, तुम्हाला फसवत नाही आहे, मग का म्हणलं असं तुम्हाला मोहात पाडतायत मित्र मैत्रिणी? काय राज असतील की कोण तर मित्र रे? मोहात पाडतात की नाही? कसं? कॉलेजमध्ये पाडतात. तेच की. पण आपल्याला कसं मोही कसं बनवतात ते? उदाहरण सांगितलं, तो आपली काळजी करतोय किंवा ती आपली काळजी करतीये, जी मैत्रीण आहे, मित्र आहे, म्हणजे किती चांगले आहेत ही भावना सहज आली की नाही माझ्यामध्ये. त्यांनी तुम्हाला हेल्प केली, काय म्हणायचं, कुठं फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड म्हणता तुम्ही. मग तुम्हाला तिथं काहीतरी संकटातनं बाहेर काढलंय, काहीतरी तुम्हाला समजा पास करून दिलंय, वॉट एव्हर. तर ते सगळं असताना त्यांच्याविषयी तुमच्यामध्ये सहजतेने भावना उत्पन्न झाली की नाही हो? म्हणून म्हणतायत मोहाची वृद्धी होते. म्हणून तो मित्र कधीही तुम्हाला निर्मोह बनवणारा नसतो, मोहीच बनवणारा असतो. म्हणून मित्र शब्द म्हणा नाही तर शत्रू शब्द म्हणा, सगळे मोही बनवणारे आहेत. मित्र लोग विषयों के साधन जुटाने के लिए, संसार के गड्ढों में गिराने के लिए, काय काय, संसार के संकटों में भटकाने के लिए होते हैं. त्याला मित्र म्हणायचं. काय काय विशाल भाई सांगा. सर काय इकडं मला दिसत नाही तुम्ही. कोण कोण सांगा. मित्र म्हणजे असं सगळ्या मित्रांच्या ठिकाणी नाव टाकायचं. हो, काय म्हणले, कुठल्या तरी एका मित्राला नाव टाका. विषयों के साधन जुटाने के लिए जो होते हैं वो मित्र होते हैं. कोणाचं नाव टाकताय? प्रज्वल.
विषयों के साधन जुटाने के लिए, संसार के गड्ढों में गिराने के लिए. कसं आहे? कसं संसाराच्या खड्ड्यात कसं टाकतात बरं मित्र? कसं कसं हां, काहीतरी असे उपदेश देतात ना, जे पापोपदेश म्हणतात त्याला. मग त्याच्या निमित्तात संसारात पाड, हे बिझनेस करू नको बरं का, ते बिझनेस कर, हां इकडं जाऊ नको, फिरायला तिकडं जा. काय केलं? सहज विषयांना जोडलं, संसाराला जोडलं, संसाराच्या खड्ड्यात पाडलं आणि संकटांमध्ये भरकटवलं. कोण? समजा कोणीतरी सांगितलं गिरनारला, हां हां म्हणजे तिथं मग मोही बनवलं का नाही. मग तेच सांगतात, बरं जाऊ देत, कोणीतरी सांगितलं तुम्हाला जावा गिरनारला जाऊन या, शिखरजीला जाऊ आपण, मग त्यांना मित्र म्हणायचं का नाही? म्हणायचं. कसं हां, ज्यांनी आत्म्याला जोडलं ना तो खरा मित्र, असं समाधी शतकमध्ये सांगितलंय. तोच मित्र आहे, तोच गुरु आहे, तीच माता आहे, तेच पिता आहे. कोण? माझा आत्माच माझ्यासाठी. बाकी बाहेर जे पण आहेत ना ते सगळे मोही आहेत आणि मोहालाच जोडणारे आहेत. म्हणून त्यांना सोडून कोणीही, आत्म्याला सोडून कोणीही बाहेर मित्र नाही. सांगतायत पुढं पण. परत एकदा वाचू. मित्र लोक कोणाकोणाला म्हणायचं सांगा. 3 लक्षणं लिहा की. विषयांना जे जोडणारे असतात ते मित्र. काय राज भैया, एक दिवस तर भैया आणावी की, एवढे दिवस बसलाय. कुठं आहे भैया? स्मिता काकी, गीता काकी, सॉरी गीता ताई, कीर्ती काकी, सांगा 3 गोष्टी काय काय. सारखे कठिन में गिराने वाले, विषयों के साधन जुटाने वाले. काय काय सांगितलं? विषयों के साधन जुटाने वाले. दुसरं सांगितलं संसार के गड्ढों में गिराने वाले. तिसरं संसार के संकटों में भटकाने वाले. आता तुम्ही 4 लक्षणं सांगा मित्र कसे असतात. हां, तिसरं संसार के संकटों में भटकाने वाले. भटकाने वाले. मग अजून काय लक्षण आहे तो? हे सोडून, हे 3 सोडून अजून काय लक्षण आहे? मित्र अजून कोणाला म्हणायचं ते द्या त्यांच्याकडे, ठेवू देत, हातात घेऊन बसू नका. मग त्या एका 12 भावनेत सांगितलंय हो असं. तेरे सप्त व्यसन के यार जो करते प्यार, नरक में डार पकड़ गए रास्ता, सब भग गए वीर वजीर बांध कर बस्ता, तेरे पास वकील न आया जिनको मति कानून सिखाया, ये बड़ा दीन दुख पाया, नहीं किनऊ आन बताया. म्हणजे सांगायचं आहे ते मित्र असे असतात जे तुम्हाला व्यसनात पाडतात, व्यसनातून निघून तुम्ही नरकात पाडतात, असे ते असतात ते मित्र. आता म्हणा मित्र कोण आहेत? कितीही चांगला असू दे त्याच्याशी तुम्ही एकत्व ममत्व करणार तर कुठं जाणार हो? नियमाने नरकात जाणार. आणि नरकात गेल्यावर ते मित्र बघायला सुद्धा येत नसतात. का हो? म्हणजे समजा लग्न करवलं बरं का, एखाद्या मित्राने लग्न करवलं तुमचं, चांगल्या ठिकाणी करवलं, नंतर किती बघायला येतो? म्हणजे नरकात पाडलं ना, असं सांगायचं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला किती दुःख आहे आणि काय भोगताय तुम्ही हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून सांगतायत तो मित्र मित्र नसतो. परमार्थ से तो अपने मित्र है देव, शास्त्र और गुरु, उनके सिवाय दुनिया में कोई मित्र नहीं है. जैसे मित्रजन प्रसन्न हो गए तो क्या कर देंगे? मित्र प्रसन्न झाल्यावर काय करतात? पार्टी. ज़्यादा से ज़्यादा दुकान करा देंगे, विवाह करा देंगे, तृष्णा की बातें लगा देंगे.
चाहिए तो वही, पाव डेढ़ पाव अन्न और 2 मोटे कपड़े, और तृष्णा ऐसी बढ़ जाएगी की जिसका अंत ही नहीं आता. म्हणजे मित्र आहे तो असा असतो, म्हटला तू एवढंसं काय करतोयस, इतकं अजून वाढव ना बिझनेस, काय करायचंय, इकडून तिकडं गुंतो, तिकडं अजून हे शेअर्स घे वगैरे, असं जे काही तुम्हाला वाढवायचं शिकवणारा सांगणारा आहे ना, तर तो सांगतायत काय, तुमची तृष्णा वाढवणारा असतो. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने. कितने ही मकान बन जाए, कितना ही धन जुड़ जाए, कितने ही धन आने के जरिए ठीक हो जाए, तिस पर भी तृष्णा का अंत नहीं आता. किती पाहिजे होते हो काल? एक आकडा एवढे पाहिजे होते, समजा ₹1,00,000 पाहिजे होते, आज ₹1,00,000 मिळाले, संतुष्टता किती? उद्या काय झाली? तृष्णा वाढली. म्हणून सांगतायत की ते तृष्णा वाढवणारे आहेत. तिस पर भी तृष्णा का अंत नहीं आता, कभी यह नहीं ख्याल आता कि जो भी मिला है वही आवश्यकता से अधिक है. कधी वाटलं हो असं काका, जे मिळालं ते लय जास्त आहे असं कधी वाटलं? रंजू काकी काय म्हणतायत? सूनबाई चांगली आहे बरं का घरामध्ये, पण दुसऱ्याची सून बघितल्यावर काय वाटतं हो? खरं खरं सांगायचं, कोणाकडे बघू? काय म्हणजे तिच्यातले अवगुणच दिसतात. मग तिची सून चांगली आहे दुसऱ्याची, म्हणजे आपल्यामध्ये कमी आहे हेच आपले भाव. म्हणून सांगताय तुमची तृष्णा अशी कधीच कमी होणार नाही हो. कंपॅरिझन नको आहे कुठं. कभी यह ख्याल नहीं आता की जो भी मिला है वह आवश्यकता से, सगळ्याला लावा हे, धन असेल, घरातले संयोग असेल, जे काय वातावरण असेल, जे धर्म असेल, जे ज्ञान असेल, जे शरीर आहे, सगळ्याच्या बाबतीत जे मिळालंय ना आवश्यकतेपेक्षा खूप चांगलं मिळालं असं कधी वाटतंय? असं वाटणारा जीव संतुष्ट राहू शकतो, आणि ज्याला नाही वाटलं तो नियमाने मोही असतो, आणि मग त्याच्या निमित्तामध्ये मोहाची वृद्धी होणार, तर आकुलतेलाच प्राप्त होणार. असं पाहिजे होतं, असं हवं आहे, असं नको आहे, सगळे हे विचार तरंगत राहतात. तो मोह में मित्रजन क्या करेंगे, तृष्णा बढ़ाने का काम करते हैं और संसार के गड्ढे में गिराते हैं. यह मूढ़ जीव उनको मित्र मानता है और अपना मानता है. किती चांगले आहेत कोण? माझे मित्र. आणि मग ते आपले शत्रू आहेत असं कधी वाटणार हो? म्हणजे चांगलं बोलतात तर ते शत्रू आहेत असं कधी वाटणार? चांगलं बोलणारा शत्रू वाटतच नाही. म्हणूनच कळत नाही तुम्हाला मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे. म्हणून सांगतायत काय, ज्ञान झाल्यानंतर वाटणार. ज्ञान झाल्यावर ते कधी व्हायचं? मित्रांच्या सोबत कधीच होत नाही ते, हे सांगतायत. मग ते देवशास्त्र गुरुरूपी खऱ्या मित्राजवळ राहा तर तुम्हाला ज्ञान होणार, तर तुम्हाला मित्र काय कळणार, तर तुम्हाला योग्य मार्ग मिळणार, तर तुम्ही त्या संसार गड्ड्यातनं बाहेर पडणार. हे सगळं ते योग्य मित्राच्या सिलेक्शनवर आहे. म्हणून सांगितलं कोणाला मित्र बनवायला जाऊ नका, शत्रू बनवायला जाऊ नका, बस आपलं आत्मकल्याण करा. कोणासारखं? भद्रविवर्धन. त्यांची स्टोरी बघत होतो आम्ही. तर जे भरत चक्रवर्तीचे पुत्र 923 पुत्र होते, तर ते सांगितलं गेलं ना, निगोदातून आले, एक पर्याय कुठली तरी मेडल मिळाली, आणि त्याच्यानंतर ते भरत चक्रवर्तीचे मुलं झाले. त्याच्यानंतर ते त्याच भवातून मोक्षाला गेले. काय केलं हो त्यांनी असं? त्यांना एवढं चांगलं मिळालं, आम्हाला असं का? तर त्याच्यासाठी इथं स्टोरी सांगतायत. त्यांचं नाव होतं भद्र, विवर्धन आदी, त्यांची ही अशी नावं शास्त्रामध्ये येतात. जो भरत चक्रवर्ती आहे तो तर त्याचा परिचय आपल्याला आहे, तो विरक्त आहे. जरी त्याच्याजवळ सगळं षटखंडाचं वैभव आहे, इतकं सगळं अनुकूलता आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी कधी आपणत्व केलं नाही, त्याच्यामध्ये आपलं स्वरूप मानलं नाही. त्यामुळे तो त्यात राहून सुद्धा अलिप्त होता. म्हणून छान वाक्य घेतली होती. काय काय सांगा? जग भरताला महाराज म्हणत होते, पण भरत स्वतःला जिनशासनाचा सेवक म्हणत होता. मी महाराज नाही आहे, मी तर राजा नाही आहे, मी सेवक आहे, असं त्याची मान्यता. दुसरं चांगले वाक्य लिहावेत आपण, मग चांगली वाक्य
विशाल भैया कोण आहे, महाराज आहे का सेवक आहे? म्हणजे आपलं पण परिचय आपल्याला करायसाठी त्यांनी सांगितलं, जग मला काहीही म्हणू देत, राजा म्हणू देत, पण मी तर जिनशासनाचा सेवक आहे. 32,000 मुकुटधारी राजा भरताच्या चरणी झुकत होते, पण भरत चक्रवर्ती असून सुद्धा वीतरागी जिनेंद्र भगवंतांच्या चरणी झुकत होता. म्हणजे मोठ्यातला मोठा माणूस जर ज्याच्यासमोर झुकतो त्याची किती महानता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना आदर्श नरेंद्र मोदी. आता त्यांनी येऊन समजा तुमच्या मंदिरामध्ये देवाला दर्शन करतोय, पाया पडतोय, आता तुम्हाला कोणाची महानता हो? कसले ग्रेट असणार त्यांनी, काय त्याला मोदी येऊन नमस्कार करत आहे अशी महानता तुम्हाला इकडून. पहिल्यांदा महान आहे हे सांगितलं पटलं नाही, पण त्यांनी येऊन दर्शन केलं म्हटल्यावर त्याचे गुरु त्याचे देव किती श्रेष्ठ असणार असं आपण कोणाकडनं बघ. म्हणून सांगितलं गेलं द्रव्यसंग्रहमध्ये की 100 इंद्र येऊन नमस्कार करतात ज्यांना ते जिनेंद्र आहेत. मग त्यांना आपल्याला तिकडून महिमा आली असं सांगितल्यावर त्यांनी स्वभावाला प्राप्त झालेले आहेत सगळ्या कर्मांचा दुःखाचा संसाराचा नाश केला असे ते भगवान आहेत असं सांगताना किती आपल्याला महिमा. म्हणून असं सांगता येतं की जरी 32,000 राजे त्यांच्या चरणी आले तरी सुद्धा त्यांना त्याचा मान नव्हता. ते तर वीतरागी भगवंतांच्या समोर सहज नत व्हायचे. सतत स्वसन्मुख किंवा आत्मरत राहत होते. विषयाला कालकूट विषासमाने निरस पाहत होते आणि तरीसुद्धा विषय त्यांचं पिछा सोडत नव्हते. सगळे विषय भोग त्यांना प्राप्त होत होते. मग हे चक्रवर्तीची हे जे 923 पुत्र आहेत ते निगोदातून निघून 2 इंद्रिय झाले. इंद्रगोप नावाचे जीव आणि तिथून चक्रवर्तीचे पुत्र झाले. पण त्यामध्ये एक खोट सांगितली होती. काय? 923 पुत्र किती निघतात बाहेर निगोदातनं? 608 एका वेळेस निघतात. पण ते सगळे निघालेले एकदम चक्रवर्तीकडेच आले असं झालं नाही आहे. मग 608 आणि 923 मध्ये किती अंतर आहे हो शोभा काकी? म्हणजे अंतर आहे ना, तर म्हणून असू देत तरी पण म्हणजे एका वेळेस तर सगळे जाऊन जन्मले नाही आहेत. टाईम इंटरवल होतं त्यांच्यामध्ये. मागं पुढे येऊन जन्मले, कोणी 1 वर्षात, कोणी 2-4 वर्षात असे येऊन जन्मलेले एकूण 923 पुत्र जे अशा परिणामांनी एकत्र आले होते हे सांगायचे. तर कशाला म्हणलं होतं काल इतर निगोद? 2 भेद आहेत ना निगोदाचे. कुठले हो? नित्य निगोद आणि इतर निगोद. इतर निगोद कशाला म्हणलं होतं? मी काय सांगितलं होतं ते सांग. हे सांगायचं आहे. काय कशाला म्हणायचं? इतर निगोदी जे त्रस पर्यायात येऊनही आत्महित करत नाहीत ते पुन्हा अशा अवस्थेला प्राप्त होतात जिथून पुन्हा बाहेर पडणं अवघड आहे. निगोद भूमी. मग जे वर येऊन बाहेर आत गेले पुन्हा त्यांना म्हणलं इतर निगोदी. आपण फक्त एवढं परिभाषा करतो की जे 4 गतीला फिरून पुन्हा निगोदाला गेलेत, पण त्रस होऊन सुद्धा ज्यांनी आत्महिताचा पुरुषार्थ केला नाही, स्वभावाला जाणलं नाही, ते कुठं जाणार अंजुका? की घरी फलटणला. मग इथून फलटणला गेल्यावर वाटतं का आपल्याला तसं आपण निगोदात चाललोय? कुठं जायचं? बारामतीला, गुलबर्ग्याला असं भासित होऊ दे ना म्हणून सांगितलंय का बघ त्यांनी आपल्या घराला नाव काय द्यावं? नरकावास. म्हणजे भीती वाटेल जाताना घरामध्ये की असल्या घरामध्ये आपल्याला जायचं नाही जिथं नियमाने ते घर आपल्याला मोही बनवणार आहे, दुःख देणार आहे. काय म्हणते? चंकेश्वरामीला काढून टाका नाव, तेच सांगायला लागले त्याला नरकावास नाव द्यायचं. तुम्हाला 7 नावं देते मी, एक नाही. रत्नप्रभा, बालुका प्रभा. तर सांगितलं की अशा निगोद भूमीतून, नित्य निगोदातून ते बाहेर आले होते. इतर निगोदातून नव्हे, तर नित्य निगोदातून बाहेर आलेले ते जीव काहीतरी त्यांनी केलेले परिणाम आहेत ते परमात्मा गम्य आहेत. त्याच्यामध्ये कोणी जीवा चालवू शकत नाही, कारण ते आपल्या छद्मस्ताच्या ज्ञानाचा विषय नाही. परिणामांच्या पवित्रतेने दुर्गतीचा नाश व भविष्यामध्ये उद्धार होत असतो. ते जीव
इतक्या शीघ्र पुरुषार्थ करून मुक्त होऊ शकले तर समजून मी काय करायला पाहिजे हो? असं 1 2 3ऱ्या भावात मोक्ष म्हणजे काय झालं असेल विचार कर की. मग त्यांनी पुढं सांगितलंय की बोललेच नाही आहेत ते, अनादीपासून बोलले नाहीत. सांग, अनादीपासून तर नित्य निवेदामध्ये वाचाच नव्हती, 2 इंद्रिय नव्हतं. जेव्हा 2 इंद्रिय झाले रंजुका की इंद्रगोप झाले तर बोलायचा संबंध नाही आहे. त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय संज्ञीपर्यंत बोलायचा संबंध नाही आहे. संज्ञी पंचेंद्रिय झाले या भवात आणि जन्मल्यापासून मौन. अशी स्टोरी आहे त्यांची. तर त्यांनी सांगितलं की असे ते बालक कधी त्यांना वाचाच माहीत नाही आहे आणि असं न बोलताच मोक्षाला गेले. कसलं भारी, म्हणजे आता परत अनंत काळापर्यंत बोलायचं नाही आहे. आपल्याला किती आनंद बोलण्यामध्ये. काय काय बोलायचं, किती बोलायचं, कोणाकोणाशी बोलायचं, लय दिवसांनी भेटलं. झाले असतील ना. जसं आपण म्हणतो पहिल्यांदा त्यांनी निगोदातनं बाहेर आले आणि निगोदातनं बाहेर आल्यावर इतर पर्याय त्यांनी ग्रहण केले. मग त्या इतर म्हणजे 2 इंद्रियच झाले हो, हेच सांगितलं. नंतर झालं. त्यापूर्वी त्यांनी निगोदातनं बाहेर पडणार दुसऱ्या रसपर्यायामध्ये आलेच नहीं 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 नहीं, वही तो बता रहे हैं. जो भी हुआ ना वही पर्याय थी उनकी 2 इंद्रिय. अनादिकाळापासून निगोदातच होते, तिथून बाहेर पडले तर एक ती फक्त 2 इंद्रियवाली पर्याय प्राप्त झाली आणि तिथून आले ते मरून मोक्ष हे चक्रवर्तीचे मुलंच झाली. लय विचार करू नका, झाली आहेत, जाऊ देत, स्वीकार करू आपण. इतकं सगळं त्याच्यामध्ये होते कोण नाही असं नाही, पण तरी सुद्धा बाहुबलीशी त्यांनी युद्ध केलं. मग त्यावेळी त्यांचे भाव तिथं तसेच नव्हते, म्हणजे परिणाम बदलले ना, की भावाशीच त्यांनी ते चक्रासाठी म्हणून युद्ध केलं. त्यांचं काय इथं घेत आहे, प्राप्त झालं, त्यांचं काय इथं घेत आहे, त्यांचं काय इथं घेत आहे, काय घेत नाहीये. एवढं सगळं असताना सुद्धा त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या गुणाचं तुम्ही सांगितलं ना की तो घर में रह के वैरागी था, पण ते कधी झाला वैरागी? जेव्हा युद्ध झालं, चक्ररत्न. श्रद्धा श्रद्धा सांगायची आहे. तुम्ही चारित्र बघताय, श्रद्धेतून ते घरात असताना सुद्धा वैरागी आहेत, शाईक सम्यक दृष्टी आहेत म्हटल्यावर. म्हणून तर सगळं त्यांचं परिणती अशीच होती की हे भोगणारा मी नाही आहे, मी जाणणार आहे, खाणारा नाही आहे, जाणणार आहे, सतत ती परिणती होती. दृष्ट्या असताना सुद्धा मग असे भाव त्याला होऊ शकतात. चारित्र मोहिनी आहे ना अजून, चारित्र मोहिनी आहे ना अजून जवळ, मग त्याचं कार्य होणार थोडंफार, फक्त श्रद्धा ढळली नाही एवढंच, म्हणून तर ते तरू शकते. रामाचं पण झालं, सीतेला घेऊन फिरला, सीतेच्या मागं रडला नाही का, लक्ष्मणाचं प्रेत घेऊन फिरला नाही का. आत्ता श्रेणिक राजा शाईक सम्यक दृष्टी आहे. श्रेणिक राजा शाईक सम्यक दृष्टी आहे. कुठे आहे आत्ता, रडतोय का हसतोय, म्हणजे सगळं कार्य करतोय की, बाहेर हाणामारी सुद्धा करतोय तिथं. तर जो दृष्टीमुक्त आहे तो देहमुक्त झालाच. बरोबर. मग तो कुठं आहे हे बघायचं नाहीये, त्याचं बाहेर चर्या काय करतोय ह्याच्यावरून तुम्ही सम्यक्त्वाचा निर्णय नाही करू शकत. श्रद्धान कसं आहे त्याच्यावरून ठरवणार. चला, तर सांगितलं की ते सगळे 923 मुलं होऊन या राण्यांच्या पोटी जन्मली आणि सगळी मुलं रंजुका की एकापेक्षा एक सुंदर होती बरं का. दिसलं का सुंदर कोण आहे लगेच आपल्याला, आपल्या घरातलं नातच दिसतंय. सर्वांग सुंदर अशी ती सगळी मुलं होती जी तद्भव मोक्षगामी आहेत. त्यांना ऑब्वियस आहे वज्रऋषभनासन नसतं, समचतुरस्र संस्थान असतं, सुंदर रूप असतं. मी तुम्हाला अभ्यास दिला होता, सांगा चला. हां काय बर, अजून 5 गोष्टी आहेत त्यात. हां मग हां, रत्नकरण श्रावकाचारमध्ये त्यांनी 5 गोष्टी दिल्या. तो 100 किती गाथा होती, 15 आहे का, 115 गाथेमध्ये सांगितलेत की कशामुळं कशाची प्राप्ती होते. 5 गोष्टी सांगितल्यात. म्हणा, सांगा. प्रज्वल बघितलं का नाही? आता काय बाबा, आज लिहायचं कष्ट नको आहे आपल्याला. सांगा काका, आपण घेतलंय आधी एकदा.
उच्चैर्गोत्रं प्रणतेर् भोग उच्चैर्गोत्रं प्रणतेर्भोगो दानादुपासनात् पूजा. पाची सांगायची आहेत मला. जे जे वह्या आणले ना सगळ्यांनी सांगायचे पाची मला. भक्ते सुंदर रूपम स्तवनात कीर्ती स्तपो निदिषु. सांगा काय काय कळलं. मला ती बोर्ड द्या पटकन येतात. खडू कुठे गेलो. दिसतंय का. सांगताय काय अतुल काका. अशा नमस्कार केल्यामुळे हा उच्च गोत्राची प्राप्ती का होते पहिलं सांगितलं. म्हणजे अशा कुळामध्ये अशा योनीमध्ये अशा वंशामध्ये कसं काय जन्मले ते आणि मग सुंदर रूप का प्राप्त झालं ह्याच्यासाठी म्हणून आम्ही ते श्लोक घेतला होता. म्हणजे असे सुंदर बनण्यासाठी त्यांनी काय पूर्वी परिणाम बाबा फार धर्म केलाय, दान केलंय, कोणाला तरी खूप मदत केली आहे म्हणून सुंदर रूप असं काय तिथे नव्हतंच. म्हणून त्यांनी सांगतात काय पुढं उच्च गोत्र का मिळतं प्रणाम केल्याने. म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरूंना श्रद्धापूर्वक प्रणाम हे स्वीकार त्यामध्ये गर्भित समजून घ्या. उच्चैर गोत्रम प्रणतेर भोगांची प्राप्ती का होते दान केल्याने. बरोबर भोगभूमीमध्ये जातो ना जीव दान केल्यावर. भोगो दानात दानाने भोगांची प्राप्ती होते. आज आपल्याला भोगांचा विरह का आहे काय मिळत नाही समजा काय एखादी गोष्ट आपल्याला अडथळा येतोय सारखं का समजून घ्या की भोगांची प्राप्ती करण्याच्या मागं कारण दान आहे. तेवढा आपण निरपेक्ष वृत्तीने दान करत नाहीये म्हणून भोग सुद्धा मिळाला तरी आपण त्याचा जर भोग घेतला किंवा त्याच्यामध्ये आसक्ती करत नाही तर ह्याचा अर्थ काय. केला तर पापाचा बंध आहे. मग काय करायचं मरायचं का जगायचं असं का. म्हणजे कधी कधी असं होतं नाही बरोबर आहे की शंका तुमची. म्हणून तर सांगितलं ना त्यांनी पैसा का मिळाला हो. पण असं वाटतं ना दानाला सुद्धा कमी पडले तर असं वाटतं की आपल्यामध्ये अशी योग्यता का नाही की आपल्याला जिथं जायचंय तिथं सगळीकडे ज्याला मदत हवी त्याला. ह्यालाच अंतराय कर्म म्हणते तो. त्याला काय म्हणतात? अंतराय कर्म म्हणायचं. म्हणजे धन का मिळालं पुण्याच्या योगाने. ते मिळालेलं धन भोगलं तर पुण्य का पाप. मग काय करायचं ते धनाला असं म्हणताल ना तुम्ही. म्हणून सांगतायत की भूतकाळाचं सांगतायत की तुम्ही केलेल्या परिणामांनी आज मिळाले ते धन पुण्याचं फळ आहे. पण जो त्या पुण्याला भोगण्याचे भाव करतो ना त्या भावानेच पापाचा बंध होतो. काय म्हणले रंजू काकी बोला बोला की काय बोलले. त्यांची भक्ती भोग मिळाले पण ते भोग भोगण्याचे भाव नुसते झाले तरी सुद्धा पापाचा आश्रव बंद झाला. काय म्हणताय अतुल काका. त्यांची भक्ती केल्यामुळे सुंदर बरोबर पुढं चाललंय तुम्ही थांबा जरा. उपासनाने काय झालं पूजा. पूजा म्हणजे प्रतिष्ठा. कशाने त्या भगवंतांची किंवा निज कारण परमात्म्याची उपासना केल्याने. सगळं हे समजून घ्या की प्रणाम पण म्हणजे काय आहे हो जिथं आत्मस्वभावाला नमन म्हणजे नमस्कार म्हणजे स्वीकार. मग जिथं आत्म्याचा स्वीकार झाला तिथं उच्च गोत्र मिळतच. शोभा काकी काय म्हणले मी फलटणमध्ये घर का मिळतं हे सांगायला लागले तर ऐक ना तुम्ही. आत्म्याला ज्यांनी जाणलं त्याला नियमाने उच्च गोत्राची प्राप्ती होते. तुम्ही उच्च गोत्री आहे का काय आहे. काय केलं आपण किती काहीतरी केलंय म्हणून तर उच्च गोत्री झालोय. किती अभिमान पाहिजे आणि किती त्याचा आपण यूज करून घ्यायला पाहिजे. अशा गोत्रात जन्मलोय अशा सानिध्यात संयोगात आलोय मिळालंय सगळं तर
याच्यातून मला सगळ्या कर्मांचा नाश करून सिद्ध बनायचंच आहे. दान केलं म्हणजे पैसा अडका दान करणं, ह्याला दान नाही म्हणायचंय. आपली पर्याय आपण स्वतःला देणं हे खरं दान आहे. आणि जो असं दान करतो तो चक्रवर्तीच्या भोगाला प्राप्त होतो. तुम्हाला वाटतं ना चक्रवर्तीला इतकं का मिळालं? लगेच कंपॅरिझन. त्याचे परिणाम बघा ना, तुम्ही लगेच धनाकडेच जाताय. ज्याला निरपेक्षतेने स्वभावाकडे जातोय त्याला अपेक्षा नसताना धन मिळते. उपासना म्हणजे आसन निकट राहण्याची, स्वभावाच्या निकट राहण्याचे जे काय त्यांनी कार्य केलेलं आहे त्या जीवाला नियमाने पूजा प्रतिष्ठेची प्राप्ती होते. पुढं सुंदर का प्राप्त होते? भक्तीने. कोणाची भक्ती करायची हो? भक्ती कोण? व्यवहाराने भगवंताचे बरोबर. व्यवहाराने खऱ्या देवशास्त्र गुरूंची भक्ती आणि निश्चयाने सुंदर स्वरूप स्वतःच्या आत्म्याची उपासना करणं, भक्ती करणं, वारंवार त्या विषयाला ज्ञानात घेणं ही त्या विषयाची भक्ती म्हणली जाते. कशाला म्हणायचं भक्ती? अनेक ज्ञान पर्यायामध्ये एका विषयाला धारण करणं याला त्या विषयाची भक्ती म्हणली जाते. लिहा. वर्णिजींनी असं भक्तीवर खूप छान प्रवचन केलं. एक काय म्हणले परत बोला? अनेक पर्यायामध्ये एका विषयाला धारण करणं ह्याला त्या विषयाची भक्ती म्हणली जाते. एकाच विषयावर वारंवार आपला विचार राहणं, वारंवार तिथंच विचार राहणं. मग अष्टसहस्रीमध्ये पण त्यांनी भक्तीची व्याख्या केली आहे. काय? आराध्यत्वेन प्रेरकत्वम ज्ञानम भक्ती. आराध्य रूपाने जे प्रेरक झालेलं ज्ञान आहे ना त्याला भक्ती म्हणतात. तर असं भक्ती म्हणजे बाहेर कुठल्या कोणाची भक्ती नव्हे, तर आपल्याला मी आत्मा आहे, मी शुद्ध स्वरूप आहे हे जाणण्याची प्रवृत्ती, जे काय आपली उपयोगाची धारा लागली तिकडं, तशा प्रकारचा विश्वास, श्रद्धान झालं ती खरी भक्ती. आणि त्याच्याने नियमाने सुंदर रूपाची प्राप्ती होते. त्याशिवाय कुंदकुंदांच्या 3 लोकात सुंदर आत्मा वाटला नसेल. त्याची भक्ती बरोबर. 3 लोकात सुंदर आहे असं त्याला सुंदर काय हो? हे पण सुंदर लगेच शरीराकडेच जातोय आपण. सुंदर रूप म्हणजे आत्मा सुंदर आहे त्याची प्राप्ती भक्ती करणाऱ्यालाच होते, अन्यथा नाही. बरोबर. शेवटचं काय? स्तुती केल्याने, त्यांची स्तुती केल्याने कीर्ती. का कीर्ती होते? कीर्ती होते. कीर्ती का होते? स्तवन केल्याने, भगवंतांचं स्तवन केल्याने तुमची कीर्ती होते. तुम्ही त्यांची कीर्ती करताय ना तर तुमची कीर्ती सहज होते. काय म्हणले कीर्ती का की? म्हणजे आपण दुसऱ्याला बहुमान देऊन बघा ना, तुम्हाला बहुमान मिळतो. आणि तुम्ही अरे म्हणा तर लगेच तयार. म्हणून आपण इतरांना, म्हणून ते म्हणलं ना त्या MP कडच्या लोकांना भेटलात ना तर त्याचे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा आवाजावणी बोलतात. असं इतकी वाणी त्यांची गोड वाटते ना, त्यामुळं सगळे एकमेकांना तिथं इतकं आदराने. असं आम्हाला तर भेटलेले बरं का लोक. म्हणजे असं आपण इतरांची स्तुती केली तर आपली स्तुती, आपली कीर्ती, आपल्याला बहुमान सहज मिळतो. मग कोणाला द्यायचंय हो? कोणाचं स्तवन करायचंय? बाहेर कोणाचं नाही तर व्यवहाराने म्हणणार. इथं भगवंतांचं किंवा गुरूंचं, शास्त्राचं स्तवन केलं जाईल तर कीर्ती होते. पण निश्चयाने सांगितलं की जेव्हा आपल्या आत्म्याकडे आपण उपयोग लावतोय, जेवढं आत्म्याला विषय करून जाणतोय तेवढी ती आत्म्याची स्तुती झाली, स्तवन झालं. त्याच्याबरोबर राहणं हे नियमाने तुम्हाला त्या आत्म्याची कीर्ती प्रसिद्धी करून देतं. म्हणजे आत्मा कोणाला ज्ञानामध्ये प्रसिद्ध होतो? मी आत्मा आहे हे कोणाला जाणीवेत येणार? जो त्याचं स्तवन करणार त्यालाच येणार आहे. जो दूर राहतोय त्या आत्म्याचा ज्याला परिचयच नाही आहे, जो त्याची इच्छा जिज्ञासा करत नाही, त्याला आत्मा कसा प्रसिद्ध होणार हो? म्हणून सांगतायत एक तर ज्ञानीच्या सम्यक दृष्टीच्या सान्निध्यात राहा. कोणाच्या सान्निध्यात राहता हो तुम्ही? लगे दुसऱ्याकडे बघू नका. मला म्हणायचं ह्या शरीराच्या सान्निध्यात राहताना तरी सुद्धा तुम्ही मिथ्या दृष्टी होणार.
मग मला कोणाच्या सानिध्यात राहायचंय? बस माझ्या ज्ञानाने ज्ञानाच्या सानिध्यात राहायचंय. हां, नाहीतर मी काय बघतोय, माझा नवरा, माझा मुलगा, माझा बायको, माझी सगळे मोही मिथ्यात्वे आहेत म्हणून मी मिथ्यात्वे आहे. काय झालं हो तुम्हाला? कसं लगेच परमतामध्ये जातो आपण. दुसऱ्यांनी मला बनवलं, त्यांच्यामुळं मी दुःखी, त्यांच्यामुळं मला धर्म करता येत नाही. सर्वथा चुकीचं आहे. कारण मी पुरुषार्थ कमी करतोय हे स्वीकारत नाही. म्हणून सांगतायत आपली जिथं आहे तिथं राहून पुरुषार्थ करू शकतो आपण. मला माझ्यासाठी करायचं आहे ना. कुठं जाऊन धर्म होणार आहे का हो? मंदिरात गेल्यावर धर्म होतो, पुस्तक घेऊन वाचल्यावर धर्म होतो, स्वाध्याय होतो, कुठं होतो? करायचं आहे ना तुम्हाला. ज्ञानाची पवित्रता कशी होणार? ज्ञानमय आहे. म्हणूनच म्हणलं ना, आज दुपारी त्यांनी तेच घेतलंय. काय म्हणले? फार शास्त्र वाचायचे, फार दर्शनं करायचे, तिकडं तिकडं फिरायचे. किती आकुलता करणार ना, तेवढं स्वतःपासून दूर जाणार आहे, तेवढं ज्ञानावर आवरण येणार आहे. संकलेश परिणाम वाढले ना. मला हे शिकायचं, ते शिकायचं. काय काय शिकायचं प्रज्वल? सगळं शिकायचं ते म्हणले. एक अष्टशास्त्री शिकताय ना, ते झाल्यावर ध्यान करा म्हणले. हां, लगेच 2चा क्लास झालं की 3रं पायत, 4थं पायत. म्हणजे हे शिकायचं ह्याच्यामध्ये ती जी जिज्ञासा आहे, ती इच्छा आहे, तुम्हाला संकलेशित बनवते. आणि संकलेश नियमाने ज्ञानावर आवरण वाढवणारे असतात. आणि जेवढं ज्ञानावर आवरण वाढलं तेवढं केवळ ज्ञानापासून दूर गेलो. आणि त्यांनी सांगितलं फक्त अक्षराचं ज्ञान राहील अशा निवोद पर्यायाला प्राप्त होतो. मग तिथं काय काय शिकणार हो? म्हणजे मी स्वतःला अज्ञानी बनवतोय, दुसरा कोणी म्हणा. मी स्वतःला असं सगळ्याला निर्दोष बघा. सगळे उलट येऊन तुम्हाला सांगितलं ना, आपण बहुमान दिलं तर मला बहुमान मिळत असतो. आपण दुसऱ्याला दोषी 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 म्हणतोय ना. कोण दोषी आहेत? कोणाकडे बघू? दुसरा कोणी दोषी नाही आहे. तर मी केलेलं पाप आहे हे आपल्याला लवकर स्वीकार होत नाही. लगेच आपला दोष कुठं जातो? दुसऱ्याकडे जातो. नाही, पण तरी सत्संगतीमध्ये असताना जे परिणामाची विशुद्धता आणि ही निर्मलता सतत होते किंवा सारखी वाटते, ती तिथं त्यांच्या सानिध्यात तशी होत नाही. का नाही होत? दोष कोणाचा हेच सांगतेय मी तुम्हाला. तुम्ही अजून दोषी त्यांनाच बनवताय. नाही, सत्संग परिणाम कोणाच्या अधीन आहेत मला सांगा? परिणाम कोणाच्या अधीन आहेत? बदलवता येत नाहीत ना तशा. म्हणजेच दोष कोणाचा? बदलवता मला येत नाहीत ना. मीच पुरुषार्थ कमी करतोय. मग इथं पण आल्यावर मीच करतोय ना पुरुषार्थ. थोडी ते तुम्हाला विशुद्ध बनवतायत आणि ते अशुद्ध बनवतायत घरी गेल्यावर. कोणी अशुद्ध आणि विशुद्ध बनवणारे नाही आहेत. आपण स्वतः मलिन करतोय स्वतःला. म्हणून म्हणलं ना, ते चिखलात असलं तरी कमळ अस्पर्शी असतं. कसं सुंदर झालं. त्यांनी पण रडायला पाहिजे होतं, मला एवढ्या घाणीत जन्मलोय तर मी कसं सुंदर. मग आपण असं चिखलातलं कमळ बना. ते भेद विज्ञानासाठी सांगितलंच गेलंय. म्हणून जे मिळालंय ना संयोग स्वीकार, ज्याला स्वीकार झाला ना त्याला सहज त्याने विशुद्धी वाढते. आणि आपण विरोध करायला गेलं ना, नियमाने अशुद्धी होते. मग हे असं का? हा प्रश्न कधीच कोणाला रंजू काकी विचारला तर तुमच्यासाठी घात आहे. आणि जेवढा आपण आहे ना ठीक. मला सांगा, कोणी विरोध केला हो? सीतेने विरोध केला, चंदनेने विरोध केला, अंजनेने विरोध केला. त्यांची परिस्थिती तुमच्यापेक्षा चांगली होती का खराब होती? काय घेतात ते? मग किती जणांना नावं ठेवली हो, किती जणांना दोषी बनवलं, किती जणांबद्दल त्यांनी वैर धरलं. अशी परिणती माझी का नाही हे बघा ना. म्हणजे तिथे सांगितलं एके ठिकाणी की म्हणले, मला जेव्हा प्रतिकूलता येते ना तेव्हा माझ्यापेक्षा प्रतिकूल जे जगू शकले त्यांच्याकडे बघा. आणि मला जेव्हा अनुकूलता येते तेव्हा माझ्यापेक्षा जे चांगले आहेत किंवा त्यात राहूनही त्यांनी प्रगती हां, केली, त्यांच्या म्हणजे ज्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुकूलता आहे तरी सुद्धा ते त्याच्यात लिप्त नाही झाले, त्यांच्यासारखं मला जगता यायला पाहिजे. काय म्हणले सांगा विशाल भाई? मला जेव्हा प्रतिकूलता येते, म्हणजे एक्झाम्पल काय, कोणीतरी तुम्हाला शिवी दिली, निंदा केली, तुमच्या विरोधी काहीतरी केलं, ते माझ्या प्रतिकूल झालं. मग मी काय तिथे विचार करतोय, किती मला पापाचा उदय, किती संकट आहे, ते किती वाईट आहेत, हे सगळा विचार माझा आहे ना. त्यावेळी सांगितलं स्वतःला स्थिर करण्यासाठी
जे कोणी प्रतिकूलतेत मायापेक्षा भयंकर प्रतिकूलतेत स्थिर राहिले ना त्यांचा विचार करा. फॉर एक्झाम्पल अनेक मुनींचे उपसर्ग बघितले आपण. डोक्यावर शेगडी ठेवली, काय दोष होता हो? किती भांडले हो? काय त्रास झाला का नाही झाला? असंच शेगडी ठेवायची असती का मुनींच्या डोक्यावर? मी मुनी आहे ना, असे तर भावाले असतील का नाही? मग त्यांच्यापेक्षा मला कमी आहे का जास्त आहे हो? डोक्यावर शेगडी ठेवताय का कोण? बघा किती चांगले आहेत असं बघायला पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्या एखाद्या गोष्टीला शब्दाला इतकं वाईट बनवून टाकलो त्यांना त्याच्यासाठी, तर मी किती वाईट आहे त्यांच्यापेक्षा? आपलं परीक्षण होतं त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं आपल्याला प्रतिकूलता आल्यावर आपण आपल्यापेक्षा जे प्रतिकूलतेत आनंदी राहू शकले त्यांच्याकडे पहा, आणि आपल्याला अनुकूलता आल्यावर उदाहरण सांगा. दुसऱ्याच्या बाबतीत सांगायला पटकीने लगेच येतं, पण स्वतःच्या बाबतीत ज्यावेळेस घडतं तेव्हा पटकीने असं सुचत नाही. सुचत नाही, हो. सुचवत नाही म्हणा हो. आता काय तुम्हाला ते शिकवायला तर तुम्ही बाहेरच चाललंय परत. कारण इंद्रियाने दुसऱ्याकडेच बघतोय ना, माझ्याकडे बघायला मी तयारच नाही आहे. मग मी दोषी आहे हे सगळीकडे स्वीकारावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पुढं सरकूच शकणार नाही. दुसऱ्याच्या बाबतीत असं वाटतं इतके सगळे ह्यानी असं करायला नको, त्याने असं करायला पाहिजे होतं. इतका त्रास होतोय, मग त्यांनी आठवायला पाहिजे असं असं ह्यांना एवढा त्रास झाला, त्याचा एवढा त्रास, मग का आठवत नाही? इतकं सगळं ज्ञान आहे, एवढं सगळं आहे, पण तरी सुद्धा का सहन करू शकत नाही? जे हे भाव येतात. मग मी का करत नाही? मला जेव्हा त्रास होतो तेव्हा मी काय करतो? तो डॉक्टर का, हे डॉक्टर का, ते औषध, हेच आठवतोय. हे नाही आठवत की त्या मुनींवर उपसर्ग झाला, त्यांना त्रास झाला नव्हता का? त्यांनी स्थिर राहिले नाहीत का? म्हणून एवढं लक्षात ठेवा आपल्यासाठी ब्रीदवाक्य की माझ्या प्रतिकूलतेमध्ये माझ्यापेक्षा भयंकर प्रतिकूलतेत जगलेले आहेत, आनंदी राहिलेले आहेत. हे महत्त्वाचं. जगले नाही नुसतं, आनंद भोगलेले आहेत. मग मी का नाही भोगू शकत? आणि मला जशी आत्ता अनुकूलता आहे त्याच्यामध्ये मी आनंद मानतोय, तर या अनुकूलतेला सुद्धा म्हणले ना त्याच्यामध्ये काय पूजेमध्ये अनुकूलता आणि प्रतिकूलता, काय रे भैया? छोटी मणकी हाँ, अनुकूल कहे प्रतिकूल कहे यह अनुकूल संयोगों में क्रोधित हो, प्रतिकूल संयोगों में क्रोधित होकर संसार बढ़ाया है. म्हणून म्हणतात की मी माझा संसार वाढवायला कारण आहे, मीच मला दुःखी करायला कारण आहे. मला दुःखी या जगात करायचं सामर्थ्य कोणातही नाही आहे, आणि मला सुखी करायचं सामर्थ्य पण कोणात नाही आहे. किती धन मिळाल्यावर सुखी होणार आहे राज? थांबा, अजून हातात तर येऊ दे पण की ते धन सुख देणारं नाही आहे किंवा दुःख देणारं पण नाही. गेलं म्हणून मला दुःख आणि आलं म्हणून सुख असं म्हणू शकत नाही. म्हणून सांगतायत निर्णय करायला पाहिजे एवढं की अनुकूलता प्रतिकूलता सगळे क्षणिक पर्याय येतो, आणि त्याच्याकडे मध्ये अडकणार तो जीव नियमाने दुःखीच होणार. म्हणून असं आपल्याला पण प्राप्त झालंय सगळं. हे सगळं आपण पण केलंय, अनेक वेळा केलंय, पण मिथ्यात्व सहित. त्यामुळं सांगितलं याचं फळ आपल्याला उत्कृष्ट नाही मिळालं. मी भक्ती केली नाही का, दान केलं नाही का, कधी भगवंतांच्या चरणी गेलो नाही का, सगळं केलंय पण भेद विज्ञान नाही केलं त्याच्यामध्ये. म्हणून मला आजपर्यंत मोक्षाची प्राप्ती झाली नाही. म्हणून सांगतात आज काय करा, समजले तर पहिल्यांदा स्वतःला शुद्धात्मा जाणा, आणि त्या सगळ्यापासून मी भिन्न आहे हे सगळं मिळावं म्हणून पण मला करायचं नाही. सम्यक दृष्टी जीव निरपेक्ष करतोय, मग तसं आपल्या स्वभावाला जाणा. ओम. राज सांगतोय का? बेस्ट, जोरात सांग. अजून जोरात सांग, माझ्यापर्यंत येत नाही आवाज.
तरुण